नमस्कार मंडळी, मी आहे तुमची दर्शना फ्रॉम माय सिक्रेट रेसिपी। आज आपण उपवासासाठी अगदी खास रेसिपी घेऊन आलो आहोत, ती म्हणजे रताळ्याची पुरी। उपवासात ही पुरी खायला एकदम पौष्टिक आणि चविष्ट असते। चला तर मग ही पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी पाहूया। इथे मी हे सगळं साहित्य एकत्र करून घेतलं आहे। त्यामध्ये 1 कप राजगिऱ्याचं पीठ, एक अख्खं बॉईल केलेलं रताळं एकदम फ्रेश आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, कोथिंबीर, धने जिरं पावडर आणि 1 चमचाभर लिंबाचा रस। पुढील कृतीकडे वळूया। आता मी एका बोलमध्ये हे सगळं साहित्य जे आहे ते एकत्र करून घेणार आहे। पहिलं 1 कप राजगिऱ्याचं पीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर रताळ्याला म्हणजे स्वीट पोटॅटो याची बॉईल करून घेतलेलं आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे। रताळ्याची पुरी उपवासात एक विशेष महत्त्वाचा आहार आहे, कारण उपवासाच्या काळात शरीराला पोषक मिळण्यासाठी आणि ऊर्जा टिकवण्यासाठी ही एक उत्तम पर्याय आहे। रताळा म्हणजे शिळा किंवा स्वीट पोटॅटो यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात। त्यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे उपवासाच्या काळात ते खाणे आरोग्यदायी आहे। आता मी यामध्ये 1 चमचाभर हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली आहे। त्यानंतर अख्खी चिरलेली कोथिंबीर घातली आहे। आता मी घालते आहे धने जिरं पावडर आणि त्यानंतर 1 चमचाभर लिंबाचा रस। रताळ्याची पुरी ही साधारणपणे गव्हाच्या पिठाने किंवा बेसनाच्या पिठाने देखील केली जाते, पण आज आपण इथे उपवासासाठी राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे। त्यामुळे उपवासाच्या काळात शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते आणि भुकेची भावना कमी होते। उपवासात खाण्यामुळे मनोबल देखील वाढते आणि भक्तिपूर्णता साधता येते। याशिवाय रताळ्याची पुरी साजूक तुपात तळण्यास ती अधिक चविष्ट आणि पोषण मूल्याची असते। त्यामुळे उपवासात रताळ्याची पुरी एक आदर्श पर्याय आहे। बनवून रेडी आहे, अगदी कुरकुरीत आणि छान। उपवासाच्या या काळात बनवलेल्या या पुरी खाण्यासाठी उत्तम आहे। चव वाढवण्यासाठी मसाले किंवा हिरवी मिरची घालू शकता। आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहू शकता पुरी अगदी कुरकुरीत झालेली आहे, छान आणि चविष्ट देखील आहे। मी थोडीशी चाखून बघते। वाह, क्या बात आहे। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची ही रताळ्याची पुरी? ही पुरी उपवासात नक्की बनवून खा आणि जर आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। अशाच चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदात राहा आणि आरोग्यदायी खा। धन्यवाद।